नॅशनल हायवे 61 NH 61 अंतर्गत कल्याण मुरबाड रोडवरील रायते पुलाचे काम आता पूर्ण झाले असून तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। तर या कल्याण ते मुरबाड मार्गावरील रायते पुलामुळे नगरकडे जाणारा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे। तर चला आज आपण याच नवीन रायते ब्रिजवरनं प्रवास करूयात आणि अनुभव घेऊयात की हा रायते ब्रिज कसा आहे ते। नमस्कार मित्रांनो, कल्याण मुरबाड रोडने प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी। अनेक वर्षापासून ज्या पुलाची आपण वाट पाहत होतो तो रायते पूल अखेर पूर्ण झाला असून वाहतुकीसाठी सुरू झाला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नवीन पुलाची सध्याची स्थिती आणि प्रवासाचा अनुभव घेत आहोत। हा पूल उल्हास नदीवर बांधण्यात आलेला असून साधारणतः 500 मीटर लांबीचा आहे। कल्याण मुरबाड 4 लेन मेगा प्रोजेक्टचा आहे महत्त्वाचा भाग आहे। आधीचा पूल जुना आणि अरुंद असल्या कारणाने पावसाळ्यात इथे पाणी साचायचे किंवा वाहतूक कोंडी व्हायची, पण आता या नवीन पुलामुळे ती समस्या सुटणार आहे। तुम्ही पाहू शकता रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण खूप चांगल्या प्रकारे झाले आहे। आता कल्याण ते मुरबाड हे 30 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतोय। रस्त्यावरचे खड्डे आता गायब झाले असून ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एकदम स्मूथ आहे। आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार। पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवतो। प्रथमतः आपण कॅमेरा मागच्या बाजूला लावला, त्या बाजूने शूट केला आणि आता आपण कॅमेरा फ्रंटला गाडीची जी मेन हेडलाईट असते त्या ठिकाणी वरती लावलेले गाडीच्या टोपीवर। आणि आता तुम्ही पाहू शकता या रायते पुलावरचा लेटेस्ट अपडेट। या पुलामुळे आता मारल, कांबा आणि रायते परिसरातील जी वाहतूक आहे ती ट्रॅफिक आहे ती कमी होईल, वेळेची बचत होईल। नगर मार्शेस घाट किंवा अहिल्यानगरला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचेल। तसेच हा रस्ता पुढे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला देखील कनेक्ट होणार आहे। तर मित्रांनो, हा होता रायते पुलाचा लेटेस्ट अपडेट। तुम्ही जर या नवीन पुलावरून प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रवासी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे 600 मीटर, भिवंडी 30 किलोमीटर, नाशिक 132 किलोमीटर। नमस्कार, मी योगेश आत्मांबोले। आत्ताच आपण रायतेचा जो नवीन ब्रिज आहे तो पार केला। तिथून जसं आपण ब्रिज संपतो त्या ठिकाणी पुढेच तुम्ही पाहू शकता इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे कनेक्ट होणार आहे। एक जो तो सरळ जातो मुरबाडच्या दिशेने आणि दुसरं जे वळण आहे ते वडोदरा म्हणजे गुजरात किंवा दिल्लीला जाण्याकरता आहे। इथून जेव्हा आपण डाव्या हाताला वळण घेतो त्यावेळेस आपण आमने इंटरचेंजला जातो, तिथून पुढे अकलोली इंटरचेंज आणि मग असे पालघर गुजरात दिल्लीपर्यंतचा प्रवास असतो। तर जसे की रायते आपण रायतेचा ब्रिज आत्ताच क्रॉस केले आहे। रायते ब्रिजची फक्त एक लेन जी कल्याणहून मुरबाडसाठी आहे ती चालू झालेली आहे आणि जी दुसरी आहे मुरबाड ते कल्याण जाणारी ती अजूनसुद्धा बाकी आहे। तर म्हणजे काय बोलतात की वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ते एक रस्ता ओपन केलेला आहे आणि पावसाळ्यात आता याचा नशीब की पावसाळ्यापूर्वी हे काम झालेलं आहे।
काच आपल्याला आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.